प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची स्तुती हो मित्रांनो. धन्यवाद. कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही चांगले असाल, कारण मी प्रार्थना करते तुमच्यासाठी. धन्यवाद देवाला. हालेलुया. तर आज आपण बघणार आहोत, बरेच लोकांचं का असं म्हणणं आहे की बाबा मन चांगलं ठेवलं की सगळं काही चांगलं आहे की नाही. आपलं मन आपण चांगलं ठेवतो बाबा, आणि आपण आपलं मन चांगलं ठेवा म्हणजे सर्व काही आपल्याला चांगलं आहे असं म्हणणं आहे लोकांचं. तुम्हाला काय वाटतं? कमेंट्स करून नक्की सांगा. आपलं मन आपण स्वच्छ ठेवू शकतो का, आणि ते किती वेळ ठेवू शकतो? बघा, आपलं मन तोपर्यंत चांगलं राहतं जोपर्यंत समोरचं आपल्याशी चांगलं वागतो. बरोबर आहे. जर समोरच्याने थोडीशी रंग दाखवायला सुरुवात केली की आपले रंग बाहेर येतात. बरोबर आहे. आपण कसं चांगलं ठेवू शकतो बरं आपल्या मनाला? आणि बरं, आपलं मन एवढं बलवान आहे ना, एवढं धोका देत आहे ना, की आपण कितीही त्याला आवरायचा प्रयत्न केला तरी ते पुण्याला जाय, दिल्लीला जाय, अमेरिकेला जाय, असं फिरत राहतं आहे. बरोबर आहे की नाही? काही जुन्या विचाराकडे जाय, आहे ना. तर हे असं मन आहे आपलं. तर ह्या मनाला परमेश्वराच्या सामर्थ्याची गरज आहे प्रियांनो. आपलं मन आवरण्यासाठी, आपलं मन कब्जात ठेवण्यासाठी, आपलं मन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आपल्याला देवबापाची गरज आहे. हालेलुया. तर मित्रांनो, जसं मच्छीचं जीवन पाण्याशी पाण्याशी जोडलेलं आहे. पाण्यामध्ये जोपर्यंत असते मच्छी तोपर्यंत छान तिचं जीवन असतं. ती जिवंत राहू शकते, नाही तर पाण्याच्या बाहेर काढलं तर तिचं जीवन संपलं, लगेच ती तडफडून मरते. बरोबर आहे. तसंच आपलं झाडांचं सुद्धा आहे. झाडं जमिनीत जोपर्यंत कनेक्ट आहेत जमिनीशी, तोपर्यंत ते जीवन आहे त्यांच्यामध्ये. अगर जमिनीपासून त्यांचा संबंध तोडला, आपण ते जमिनीपासून उपटून टाकले, तर काय होते? ते मरताना दिसतात, सुकताना दिसतात. बरोबर आहे की नाही? तसंच प्रियांनो, आपलं जीवन परमेश्वराशी जर कनेक्ट नाही तर आपलीही तीच अवस्था होते. आज जगामध्ये आपण निराशा बघतो, दुःख बघतो, व्याकुळता बघतो, शांती नाही, आनंद नाही. कशामुळे? सर्व काय आहे. करोडोची धन